आणि पाहत असताना या ठिकाणी 1 बाउन्स फॉर दी ओव्हर या ठिकाणी दर्शवले गेले. उत्तम संघ अरोरा फाउंडेशन थोडासा बॅकफुटला जाणवला गेला जरूर. चांगले खेळू आजच्या दिवसात राहिले. इतूर असतील, बॅकफिल गोविंद, डेन्झिल असतील, तिथून जर पाहिलं तर बरेच चांगले खेळू आजच्या दिवसात पाहायला मिळाले. परंतु तोच दरारा कायम ठेवत असताना पतू पॅकूस, अंकर मुती दत्ताली, जुचंद्र संघाला आपण जरूर पाहिलं गेलं. जबरदस्त कामगिरी राहिली गेली. धावा फटकावरती 0 पाहायला मिळतं. बॅक टू बॅक या ठिकाणी जर पाहिलं तर कौशल्य डॉट चेंडू हाताळत असताना ग्रेट बॉलिंग. इथे फटका हवेत आहे. फर्स्टला मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतील कर प्रश्न चिन्ह उभा राहिला. कॅच झाले ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. फायनलच्या मॅच मध्ये जर अशा चुका कराल तर कुठेतरी जर पाहिलं तर या चुका तुम्हाला महागाई ठरू शकतात. चेतन पाटील चांगला आपण पाहिलं गेल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली गेली. जवळपास जर पाहिलं तर बऱ्याच धावा चेतनच्या बॅट मधून पहिल्या डावात दुसऱ्या डावात बनवण्यात आला. तिथून जर पाहिलं गेलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अगदी जर पाहिलं गेलं तर निवडत असताना चांगला फटका आहे. चांगला फटका या ठिकाणी जर तर सन्मानजनक स्ट्रोक खेळलाय. त्या ठिकाणी जर तर बंधू आहेत. 2 धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला परंतु 2 धावा जरूर या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती म्हणजेच 4 धावा. गेल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच रेस मध्ये चेतन देखील होते, हितेंद्र देखील होते परंतु संघाला अडचणीतून बाहेर काढणार ते षटक राहिले. जरूर 11 धावा खर्च केल्या गेला परंतु 3 विकेट फार महत्वाच्या राहिल्या गेल्या आणि तिथूनच तो संघ पुढे वाटचाल करताना दिसतोय. परंतु चेतन पाटील चँगचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग केल्या मॅच मध्ये परंतु कौशल्य पुन्हा एकदा तयार. स्लोवर बॉल होता, कटर टाकलेला बॉल होता, पहिल्यांदा थोडासा बाहेर निघाला, स्विंग झाल्या प्राप्त. हा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी कौशल्य पाटील बंधूच्या माध्यमातून. 15 आणि 16 मार्च आपण विसरू नका. जुचंद्र मास्टर्स याच मैदानावरती ती स्पर्धा आपण बघणार आहात. एक भव्य दिव्य आयोजन त्या स्पर्धेचं या मैदानावरती आपण 15 आणि 16 मार्चला आपण बघणार आहात. टॅप टू ग्राउंड इथे इतकंच प्रॉपर कनेक्शन होत नाही परंतु कल्पेश बंटी त्या बॉलवरती जातील. थोडंसं फंबल झालंय. गेल्या मॅच मध्ये जर पतू पॅकर्स अंकुशमध्ये दत्ताली संघाला पुढे कोणी नेले असेल तर कल्पेश भोईरनेच नेलं असेल. कारण की ज्याप्रमाणे कल्पेशने त्या 2 कॅचेस पडले तिथून जर पाहिलं गेलं तर मॅच मध्ये संपूर्णपणे आला गेला तो म्हणजेच पतू पॅकर्स अंकुशमध्ये दत्ताली जुचंद्र संघ. याही मॅच मध्ये चांगला एफर्ट कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. या बॉलवरती मिळतील त्या म्हणजेच धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 6. कौतुक करावं लागेल निशांत म्हात्रे आणि ऑल टीमचं. कारण की त्यांनी सांगितलं होतं आजच्या दिवसात प्रत्येक सामना आम्ही 3-3 षटकांचाच खेळवणार आहोत आणि हा देखील सामना फायनलचा सामना 3 षटकांचा आपण जरूर बघतायत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, सर्व आयोजकांचं, सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात वेलकम, सुस्वागतम. थोड्याच वेळात बेटा दादा भोईर यांचं शुभागमन होत असताना दिसणारच आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपण बघतायत. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, फटका मिस्टॅमिक आहे. जितेश स्वतः जात आहेत त्या ठिकाणी. चांगला खेळ अगदी जर पाहिले गेलं तर स्वतःला झोकत असताना त्या ठिकाणी झेल टिपलाय आणि पहिल्या धक्का मैदानाच्या आतमध्ये पतू पॅकर्स टीमला विकेट जाईल. फलंदाज आर्यन भोईर यांना परतावं लागते डगआउटच्या दिशेने. असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच हाय कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. भरपूर प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले. त्या सर्वांचं आम्ही करतोय मनापासून सुस्वागतम. फायनलची मॅच आपण जरूर बघतायत. सभापती चषक 2025 आपण पाहिलं गेलं. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आणि चांगलं संघ होते या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये. ओव्हर दी विकेटने हितेच्या विरोधात निखिलने पहिल्याच बॉल ऑन साईडला वळवला गेलाय. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. बॉल चालला तो म्हणजे कावकन क्षेत्रामध्ये कल्पेश आहेत. चांगली फेकी झाली. याच बॉलवरती एकच सिंगल प्राप्त केली जाते आणि एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा, 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड.
शेवटच्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर 2 धावा जरूर कंप्लीट केल्या गेल्या. कविलेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 धावा निव्वळ खर्च केल्या गेल्या. त्या षटकामध्ये विकेट जरूर येताना दिसली नाही, परंतु निखिलने पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली गेली. पारचा फटका हवेत मिस टायमिंग पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल काही वेळेला पाटील येतील, कुठली चुकी होणार नाही. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये पतू बॅकच जुचंद्र टीमला विकेट जाईल. फलंदाज पार्थ आउट. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. बहुजन विकास आघाडी वसई विरार. प्रथमेश भोईर अर्थातच बेटा दादा यांचे सुपुत्र. ब्रँड इज ब्रँड गाण्यामध्ये देखील उल्लेख केलाय. नेहमीच चर्चेत राहिलं नाव आहे. एक सुंदर व्यक्तिमत्व. कल्पेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील वेलकम सुस्वागत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला चांगला फटका खेळलाय. 1 बाउन्स त्या ठिकाणी जर पाहिलं तर चेंडू कलेक्ट होणार नाही. सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. अंकितच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती वार चौकार. थँक्यू डीजे. चेंडू फेकून झाले 4 5. निखिलने 2 विकेट घेतलेत आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केलेल्या आहेत. धावा फटकावर जाऊन पोहोचत 11 धावा. पतू पॅकर्स संघाला आपण जरूर बघतायत. इथे फटका चांगला वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आणि ऑन साइड बॉल निघून चाललाय. काउकऱ्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. फेकी झाले, ॲक्युरेट फेकी येईल आणि तत्पूर्वी एकच धाव याही बॉलवरती प्राप्त केली जाते. हितेशने यापूर्वी जर पाहिले तर या मैदानावरती चांगला खेळ केला. आजच्या दिवसात देखील चांगला खेळ केला, परंतु निखिल पाटीलच्या विरोधात खेळण्याचं कठीण जाईल. कारण की एका बाजूला एक गाव एकचा फॉरवर्ड मधून आलेला पुढे संघ अर्थातच दत्ताली टीम आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एनसीए मधून पुढे आलेला संघ आहे पतू बॅकर्स. हवे चेंडू राहिला, मिस टायमिंग पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे, त्याचाच फायदा घेतला जाईल. 1 बाउन्स हा राहिलेला आहे खेळपट्टीचा फायदा. या बॉलवरती मिळतील धावा 4. येतोय चौकार. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी, बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी, बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. थँक्यू सो मच डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सभापती चषक 2025 मध्ये आपण जरूर बघतायत फायनलची मॅच. एका बाजूला पतू पॅकर्स अंकुश मध्ये दत्ताली जुचंद्र संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पतू पॅकर्स जुचंद्र. प्रथमेश जी भोईर यांचे दोन्ही संघ आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगली लढत या दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फटकावर जाऊन पोहोचतात 16 धावा. 8च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये जरूर संघ चालताना दिसतोय पतू पॅकर्स. आज मागी गणेश उत्सवचं जर पाहिलं तर विसर्जन सोहळा आपण जरूर बघणार आहात. कालच्या दिवसात बाप्पांचं आगमन झालं. बॉल तयार, ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पाहून चेंडूला सोडून दिले गेले आणि येस डेफिनेटली पंचाचा इशारा येतोय. हा लेग स्पिन होता, पण थोडासा बाहेर निघला, हलकासा कट झाला. या बॉलवरती 1 धाव आणि या एकेरी धावड्या संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्यातून पोहोचते धाव फटकावरती, ती म्हणजेच 17 धावा. इथे फटका चांगला आहे. डीप विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. सभापती चषकातील आणखीन एक दमदार षटकार. आहे हो साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. बहुजन विकास आघाडी वसई विरार. आला या आता यांचाच ट्रेंड. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का.
जे षटकार आले अंकितच्या बॅट मधून, या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 23. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आता मात्र हितेंद्र भोईर अनुभव फार मोठा आहे आणि त्याच अनुभवाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना ऑफस्टिकच्या बाहेर शपल सुरू झाले होते. जास्तीत जास्त जर पाहिले गेले तर ऑफस्टिकच्या बाहेर शपल होत आहेत आणि हितेंद्र हेच पाहिलं गेलं आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुन्हा एकदा हितेंद्र, इथे फटका हवेत आहे, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑन साइडला बॉल निघून चाललाय कावकोना क्षेत्रामध्ये. कल्पेश आलेत आणि आणखीन एक चांगला झेल. या स्पर्धेत बऱ्याच झेल कल्पेशच्या हातामध्ये टिपल्या गेल्या आहेत. आणखीन एक विकेट डाऊन. टीम पतू पॅकर्स जुचंद्र. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. केलंय मनात त्यानं घर, केलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण बघताय सभापती चषक. चेंडू फेकून झाले आतापर्यंत मैदानाच्या जर पाहिले गेले तर स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना ते म्हणजे 3 चेंडू फेकून झाले. धावा फटकावर जाऊन पोहोचतात 23च्या घरामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनीत जाधव. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती वार. विनीत जाधवच्या बॅट मधून षटकार, 6 धावा. ही ताकद बनले, ही नजाकत बनले विनीत जाधवची. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरतात मोठमोठे फटके आपण पाहिले गेलेत. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी सिंगल जरूर घेतली जाईल का प्रश्नचिन्ह उभा राहिला. फेकी थोडीशी वाईट झाली. एकदा कंप्लीट केले, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला गेला आणि यस 2 धावा देखील कंप्लीट झालाय. तिसरी धावेचा प्रयत्न चालवला जाणार आहे का तर नाही. 2च धावा. चुकीची फिल्डिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये टीम दत्ताली संघाच्या माध्यमातून झोलू आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावा संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्यातून पोहोचते धावफटकावरती 31 धावा धावफटकावरती झालेल्या आहेत. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील. ऑफ स्टिकच्या बाहेरचा बॉल. आणखीन एक धाव अवंतरच्या माध्यमातून खर्च केली जाईल. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिले हितेंद्र भोईरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला गेला, कारण की पहिल्या 2 गोलंदाजांनी भरपूर धावा खर्च केल्या होत्या. या मॅच मध्ये पहिल्या 2 गोलंदाजांनी विकेट घेतल्यात, धावा कमी खर्च केल्यात, परंतु या मॅच मध्ये जर पाहिले तर हितेंद्रने भरपूर धावा खर्च केल्या. शेवटच्या बॉल वरती भव्य स्वागत झालंय. 6 धावा आलाय. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर पतू पॅकर्स जुचंद्र जाऊन पोहोचले 38 धावा. 39 धावेचं लक्ष आता मात्र टीम पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताले जुचंद्रला विजय करिता लक्ष असेल. असं एकच हाय कमी कशात नाय. असं एकच हाय कमी कशात नाय. चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. वसई विरार मध्ये आहे हो नाव. म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव. म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. धन्यवाद.
पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय सभापती चषक 2025 चा अंतिम सामना पोतो पॅकर्स जुचंद्र विरुद्ध पोतो पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या दोन संघामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती 3 षटकामध्ये 38 धावा जोडल्या आणि 39 धावांचं टार्गेट. या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. जितेश पाटील बंधू आणि त्याच्या सोबतीनं चेतन पाटील चँग आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश पाटील बंधूने अगोदरच्या मॅच मध्ये सेमीफायनलच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. त्याच्या बॅटमधून 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, परंतु फायनलच्या मॅच मध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल. 39 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. पंच अधिकृत इशारा करतील. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी केलेली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल स्विचिचा फटका. जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून बॉल जाते सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी येतोय चौकार. गावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता आणि स्विचिचा फटका जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून आलाय आणि पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत करत असताना ठोकलाय चौकार. या मॅच मध्ये चांगली सुरुवात केली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळेस पाहिलं तर पुढे आले होते खेळण्यासाठी. लॉंग ऑनला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. आर्यन भोईर आहे तिथे. चांगली फिल्डिंग, परंतु चेंडूची फेकी जर पाहिलं तर चुकीच्या दिशेने झाली की काय आणि ते 2 धावा पाहायला मिळतील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पहिला चेंडू चौकार आणि तदनंतर 2 धावा देखील. एक जर पाहिलं तर चपळ खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चपलता त्याच्या खेळामध्ये आपण नेहमी पाहत असतो असा खेळाडू. यावेळेस पाहिलं तर खोलवाटा पाहिजे चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो मध्ये चांगला प्रयत्न गोलंदाजांनी केला. फक्त सिंगलच मिळते या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. 39 धावांचं टार्गेट आणि आतापर्यंत 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पार्थ सिंग हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता, परंतु या चेंडूला काऊन दिलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी येतोय षटकार चेतन पाटील चँगच्या बॅट मधून. या मॅच मध्ये बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची यार. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी Thank you. लाखो दिलाची. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय चेतन पाटीलच्या बॅट मधून. या मॅच मध्ये सरळ चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. यावेळेस स्लाइस केलाय पॉइंटच्या डोक्यावर. वा काय फटका खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. इथे देखील येतोय चौकार. सलगचा दुसरा मोठा फटका चेतनच्या बॅट मधून या मॅच मध्ये. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील दादाने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे आणि त्यांच्याच माध्यमातून हे मंडप डेकोरेटर्स आपण पाहतोय आणि दादाने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे सभापती चषक 2025 मध्ये. चेतन पाटील काय जबरदस्त बॅटिंग करतायत या मॅच मध्ये. सलामीला आलेत आणि आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून खोऱ्याने धावा येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. यावेळेस पाहिला तर टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. थोडस निराश असतील स्वतःवरती, कारण याही चेंडूवरती मोठा फटका खेळू शकले असते, परंतु इथे चेंडू आलाय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती बिनबाद 17 या आकड्यावरती. दोन्ही संघाने आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि खरं तर दोन्ही संघाने खेळलेले आतापर्यंतचे सामने ससे हरणाचे शिकार होते, परंतु आता वाघांची शिकार करायची आहे. 2 वाघ एकमेकांच्या समोर या मॅच मध्ये पाहायला मिळतात. अगदी जर पाहिलं ना कोण वाघ शिकारी ठरणार आणि कोण शिकार ठरणार हे देखील पाहावं लागेल, कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत खेळलेले सामने अगदी जर पाहिलं तर छोटी मोठी युद्ध होते. आता इथे महायुद्ध जिंकायचं आहे आणि हा युद्ध कोण जिंकेल अगदी पाहावं लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर 17 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते दोन्ही सलामीवीर फलंदाजाच्या माध्यमातून, कारण 39 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती अजय आपल्याला पाहायला मिळतोय.
हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. या चेंडूवरती सिंगल मिळते. फिल्डिंग चांगली होते आणि चेंडूची फेकी देखील चांगली, फक्त सिंगलच. आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. जबरदस्त सुरुवात आतापर्यंत या मॅच मध्ये पाहायला मिळते, परंतु पतू पॅकर्स एनसी अंतर्गत खेळताना काय जबरदस्त खेळ राहिला या संघाचा. याही संघाचं कौतुक करावं लागेल, कारण एक बलाढ्य संघाला देखील त्यांच्या समोर देखील चांगला खेळ या संघाचा पाहायला मिळतोय. यावेळेस देखील टायमिंग करू शकले नव्हते. बॉलर बॅक ड्राईव्ह खरं तर पॉईंट क्षेत्रामध्ये खेळायचा होता, परंतु जर पाहिलं तर कमी गतीनं हा चेंडू टाकला आणि टायमिंग व्यवस्थित करू शकले नव्हते चेतन पाटील या चेंडूवरती. आणि ते आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. अजय या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत, कारण सुरुवातीचे 2 चेंडू त्यांचे चांगले राहिले आणि अजयनं देखील गोलंदाजी करत असताना या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या देखील नावाचा उल्लेख जरूर करावा लागेल. त्याची गोलंदाजी देखील चर्चेमध्ये राहिली आहे आजच्या दिवसामध्ये. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. ओ लोअर फुलटा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळलेत. फिल्डर आहे तिथे आर्यन, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून. इथे देखील फक्त सिंगलच मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. जबरदस्त कमबॅक केलाय पतू पॅकर्स जुचंद्र या संघाने या षटकामध्ये, कारण मागील 3 चेंडूवरती फक्त 2च धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. हो, यावेळेस देखील जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. स्क्वेअर कटचा फटका फक्त दिशा दिली, परंतु अजयचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. वा, जबरदस्त गोलंदाजी. दोन्ही मोठ्या फलंदाजांना त्यांनी शांत ठेवलाय. मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. कमबॅक करणारे षटक त्याचं देखील राहिलाय, कारण 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 3 धावा महत्वाच्या सामन्यामध्ये त्याने खर्च केल्यात. वा, जबरदस्त गोलंदाजी पाहताय अजयच्या माध्यमातून. अजय पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील शरीरापासून दूर चेंडू टाकलाय, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. 21 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहताय. अजय चांगली कामगिरी करताय त्या षटकामध्ये. अजयनं जरूर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय, कारण पहिल्या षटकामध्ये 17 धावा आणि या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला खीळ लावण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलाय. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस देखील जर पाहिलं तर खराब चेंडू आणि इथे जर पाहिली तर चुकी केली. मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट करणारा अगदी हा चेंडू होता असंच म्हणावं लागेल, कारण खेळपट्टीच्या बाहेर बॉल आणि तिथे जर पाहिलं तर चेंडूची फेकी देखील खराब आणि तब्बल 4 धावा इथे पलून काढल्यात. आणि हा नो बॉल म्हणजेच काय, या चेंडूवरती तब्बल 5 धावा मिळतील. अगदी खराब चेंडू पाहायला मिळाला. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू होता, नो बॉल. आणि इथे जर पाहिलं तर नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. खेळपट्टीच्या बाहेर असणारे चेंडू आणि त्यामुळे 5 धावा या चेंडूवरती आणि धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या आहेत त्या 26 या आकड्यावरती. खरं तर षटक चांगलं राहिलं होतं, परंतु इथे अजयने चुकी केली आणि भरपूर जास्त धावा या चेंडूवरती पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. जबरदस्त भागीदारी पहिल्या विकेटसाठी जितेश पाटील बंधू आणि चेतन पाटील या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. सुरुवात देखील चांगली पाहायला मिळाली, परंतु तदनंतर आक्रमक देखील झाली होती या मॅच मध्ये. फायनलचा सामना आणि फायनलच्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय जितेश पाटील बंधू आणि चेतन पाटील या 2 फलंदाजांमध्ये. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. फ्रीडचा चेंडू होता, परंतु हा चेंडू जर पाहिला तर पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 4 चेंडू भरपूर चांगले टाकलेत या मॅच मध्ये, परंतु शेवटचे 2 चेंडू टाकत असताना कुठेतरी दबाव जाणवतोय अजय वरती. खरं तर समोर जर पाहिलं तर मोठे फलंदाज आहेत आणि त्यांच्या विरोधात गोलंदाजी करत असताना सुरुवातीला चांगली गोलंदाजी, परंतु इथे संघर्ष करतायत. तिथून कमबॅक करावं लागेल. मागील 2 चेंडू जर पाहिलं तर त्यांना चांगले टाकावे लागतील. यावेळेस पाहिलं तर फुल टॉस बॉल होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडूला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे. फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 39 धावांचं टार्गेट. आतापर्यंत 28 धावा पतू पॅकर्स, अंकुश स्मृती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाने बनवल्यात. दोन्ही फलंदाज चांगल्या रीतीने बॅटिंग करतायत. जबरदस्त खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. अजय
थोडासा दबाव जाणवतोय, कारण हा चेंडू भरपूर निर्णायक आहे. या चेंडूवरती जर कमी धावा खर्च केला तर शेवटच्या षटकामध्ये देखील इक्वेशन वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अजयने आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी चांगली केली आहे. याही मॅच मध्ये त्याची गोलंदाजी चांगली राहिली, परंतु नो बॉल टाकल्यानंतर त्याच्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा. इथे जर पाहिला तर स्वतःवरती निराश असेल अजय, कारण नो बॉल कसा पडला अगदी त्याचा तो विचार करतोय. बाकी सर्व चेंडू त्याचे चांगले राहिले आणि खरं तर या षटकामध्ये देखील त्याने जबरदस्त गोलंदाजी करण्याचा जरूर प्रयत्न केला. येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच! 6 चेंडू आणि 11 धावा. इथून देखील हा सामना दोन्ही संघाच्या बाजूने. इथून 6 चेंडू चांगले टाकायचे आहेत पतू पॅकर जुचंद्र या संघाला. खरं तर NCA अंतर्गत हा संघ खेळतोय आणि समोर जर पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅट मधून पुढे आलेला संघ पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खरं तर जबरदस्त रंगतदार सामना या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही पाहताय सभापती चषक 2025 चा हा अंतिम सामना दोन बलाढ्य संघामध्ये. सन्माननीय सभापती कन्या भोईर साहेबांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश भोईर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचं आयोजन BVA चॅम्पियन या संघाने केलं. निशांतजी म्हात्रे यांची भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी आणि एक यशस्वी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला सामन्याला सुरुवात करा. जास्तीचा वेळ खर्च करू नका. अंधुक प्रकाश मैदानावरती झालेला आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ खर्च करू नका. बॉलिंग ट्रॅक वरती अंकित 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला चेतन पाटील शँग आपल्याला पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये त्यांच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तब्बल 13 धावांचं योगदान सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्यांनी देखील दिलं होतं. गोलंदाज तयार अंकित. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला चेतन पाटील. यावेळी चांगला स्ट्रोक बॅकफुट पंच पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये फिल्डर आहे या मॅच मध्ये. महत्वाची विकेट. वाह, जबरदस्त कॅच कंप्लीट करत असताना पहिला धक्का या मॅच मध्ये. चेतन पाटील बॅक टू द पेव्हिलियन. DJ Pamya in the mix. असं एकच हाय कमी कशात नाय. असं एकच हाय कमी कशात नाय. चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या थँक्यू. बेटा दादा. काय जबरदस्त गोलंदाजी अंकितच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. चेतन पाटीलला बाद केलं. खरं तर स्लाइस करण्याचा प्रयत्न त्याने जरूर करा, परंतु डीप पॉइंटला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून झेल घेत असताना पहिला धक्का या मॅच मध्ये अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र अर्थातच पतू पॅकर या टीमला बसल्या. नवीन फलंदाज निखिल पाटील मैदानावरती दाखल होतो. येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना रंगलाय. अंकित देखील या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका निखिल पाटीलच्या बॅट मधून. बॉल सीमारेषा ओलांडत असताना येतोय षटकार या मॅच मध्ये. आहे हो साथीला वन हँड. प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. बहुजन विकास आघाडी वसई विरार. थँक्यू. आला या काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अगदी पूलचा फटका निखिल पाटीलच्या बॅट मधून. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने देखील केलाय, कारण निखिलच्या बॅट मधून आलाय धमाका. मागील चेंडूवरती जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. यावेळेस देखील मॅच फिनिश. सामना इथे जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन. फायनल जिंकत असताना पतू पॅकर्स अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र सभापती चषकावरती आपलं नाव कोरतोय आणि अंतिम सामना मात्र जिंकलेला आहे या संघाने.